बरेचसे कंबाईन पास झालेले विद्यार्थी असतील किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, या सगळ्याच्या माध्यमातून एक अशा प्रकारचा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे की उर्वरित दिवसामध्ये कंबाईनची जी ऍड आलेली आहे त्या ऍडला कशा प्रकारे तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, जेणेकरून जो कटअपचा आकडा असेल, जो प्रत्येक वेळेस 50, 55, 60 पर्यंत जातो, तो तुम्ही कशा प्रकारे अचीव करू शकता, या सगळ्या गोष्टी ह्या सेशनमध्ये पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये मी क्लिअर करतो. व्यवस्थितरित्या बघा आणि यातली प्रत्येक गोष्ट फॉलो करा, का तर अतिशय तज्ञ लोकांनी बनवलेली थोडक्यात ही ब्ल्यू प्रिंट आहे असं मानायला हरकत नाही. तर टप्प्याटप्प्यानं आपण आपला मुद्द्याची सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जे विद्यार्थी येणारी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी अतिशय नगण्य किमतीमध्ये बॅच सुरू आहे आणि यात जे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या सगळ्याच गोष्टी या बॅच मध्ये इन्क्लूड असणार आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. लेक्चर ऐका, तुम्हाला ऑटोमॅटिक बॅच बद्दल पण माहिती म्हणजे इम्पॉर्टन्स पण त्याचं समजून जाईल. अगोदर लक्षात घ्या, तुम्ही एकंदरीत आता कंबाईनची गट ब ची एक्झाम देणार आहे. आता ही गट ब ची एक्झाम देत असेल तर आता राहिलेले जे दिवस आहेत, थोडक्यात आपण मानू की एक साधारणतः 2 महिने आपल्या हातामध्ये येते. आता या 2 महिने हातामध्ये म्हटल्यानंतर ह्या 3 गोष्टी कायमस्वरूपी डोक्यात ठेवायची. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मर्यादित स्त्रोत म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं म्हणूयात की कमीत कमी जी पुस्तक आहे ती आणि जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला आता राहिलेल्या 2 महिन्यामध्ये ते तुम्ही जे वाचत आहे आतापर्यंत त्याच्यावरतीच विश्वास ठेवा. या ठिकाणी मी जरी लेक्चरमध्ये एकदा एखाद्या विषयासाठी वेगळं पुस्तक सांगितलं तर ते सुद्धा ऐकून घेऊ नका, का तर असं कोणतंच पुस्तक नसतं की त्यातून ते कंटेंट येणार नाही. प्रत्येक पुस्तकातनं ते कंटेंट येणार आहे, फक्त तुमचा अप्रोच कसा असणार आहे ते मॅटर करत असतं. त्याच्यामुळं आतापर्यंत तुम्ही गट ब साठी जे वाचत आलेला आहात किंवा गट क साठी वाचत आलेला आहे तेच बुक वाचत राहा, वेगळं काही करू नका. दुसरी गोष्ट काय बघा, कुठलाही विषय किमान 2 ते 3 रिव्हिजन करावेच लागत असतात, तोपर्यंत तो परफेक्ट बनत नसतो. 2 ते 3 रिव्हिजन एखाद्या विषयाच्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. तुम्हाला वाटत असेल की एखादा विषय वाचला आणि वाचून सोडून दिला आणि त्याचा प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायला गेलो तर काय होईल, तर ते फक्त वाचल्यागत वाटेल पण ॲक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचायचं अवघड होऊन बसतं. म्हणून 2 ते 3 रिव्हिजन जे आहेत ह्या प्रत्येक घटकाच्या झाल्याच पाहिजेत. हा सायकल कशी मॅनेज करता येते, त्यानुसार अभ्यासाचे तास किती असतात हे ठरवायचा अधिकार सगळा काय तुमचा आहे. का तर सक्सेसचा कधी सेम फॉर्म्युला नसतो. एखादा पहाटे 4ला उठून अभ्यास करू शकतो, एखादा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अभ्यास करू शकतो. प्रत्येकाची मेथड वेगळी येते. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल महाराष्ट्रात पाहायला आलाय त्याचं सगळं ऐकू आणि सेम तसं ते करतोय तसं करत राहूयात, तर ते तसं नसतं. सेम फॉर्म्युला कधीच नसतो, फॉर्म्युले वेगवेगळे येते. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे काय कंटेंट वाचताय, ज्याची काय रिव्हिजन करताय, त्याचे PYQ सोडवल्याशिवाय तुम्हाला विषयाची क्लिअरिटी येतच नसती. म्हणजे मागचे प्रश्न काय ते प्रश्न तुम्ही जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत नवीन प्रश्न काय येणार आहेत ते कळणार नाही. म्हणून हे जी त्रिसूत्री तुम्हाला सांगितली ती गोष्ट लक्षात घ्या. पहिला मॅटर जे वाचताय तेच वाचत राहा, दुसरा मॅटर जे वाचलंय त्याचं रिव्हिजन करा आणि तिसरा मॅटर जे वाचलंय त्याचे PYQ सोडवा. आता एक एक विषय जर आपण पाहायचा झाला तर सिंपल गप्पा लक्षात घ्या. इतिहासाला तुमचा काय अप्रोच राहावा, 10 प्रश्नाला माणसाचा काय अप्रोच असावा, तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, इतिहासाचा सगळ्यात बेसिक पाया काय आहे. तर इतिहासाचा सगळ्यात बेसिक पाया आहे ते म्हणजे 11वीच्या जुन्या इतिहासाचं पुस्तक. आता हे जुन्या इतिहासाचं पुस्तक तुम्ही वाचून काढायलाच पाहिजे आणि जर काढलं नसेल तर काढून घ्या, वाचून घ्या. का तर तुम्हाला सांगतो काय असते, ते पुस्तक फारच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय इतिहास अपूर्ण आहे. शक्यतो मला वाटतं की सगळ्यांनी ते केलं असावं. बरं, काय जणाला प्रश्न पडला नाही इतिहासाचं 11वीचं जुनं हे पुस्तक कुठे मिळेल, तर साधं सरळ गोष्ट सांगतो, डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथं आपल्या टेलिग्रामची लिंक आहे. पिन सेक्शन मध्ये इतिहासाचं 11वीचं पुस्तक मी टाकून ठेवलेलं आहे, तेवढं ज्ञान वाचून काढा. हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. 11वीचं जुनं इतिहास आणि 12वीचं नवीन इतिहास. आता इतिहासात तुम्हाला सांगतो, तुम्ही गाठाळ वाचू शकता, वाचत असाल यापैकी एक, कटारे वाचू शकता, समाधान
महाजन वाचू शकता, कोणतं तरी एक बुक तुम्ही रीड करत असालच अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि यापैकी कोणतं जरी एकही पुस्तक वाचलं असेल तर इतिहासात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इतिहासातले प्रश्न हे आपण ज्याला फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणतो, जसं की या ठिकाणी सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. या ठिकाणी हा चुकला नाही पाहिजे. 10 पैकी 5 ते 6 प्रश्न इतिहासाचे फॅक्ट्सवर, म्हणजे हे जे तुम्ही स्टडी मटेरियल वाचताय ना त्यातून हे 5 ते 6 प्रश्न पडत असतात. ते 5 ते 6 प्रश्न चुकलेच नाही पाहिजेत. म्हणून इतिहासाचा मुख्य फोकस फॅक्ट्सवर तुम्ही ठेवा. इतिहासाला काही कन्सेप्टवर काही चालत नाही की 1857च्या उठावाचं लॉजिक सांग, काही लॉजिक नसतं. डायरेक्ट 1857चा उठाव कुठं कुठं काय घडला किंवा कोणी कुठं दडपला ह्या फॅक्ट्स तरी तुमच्या तोंडपाठ पाहिजे. बाकी काय असतं तुम्हाला सांगतो, अशी काय नावं दिलेली असतात की ही नावं तुम्ही किती वेळा वाचली तर परीक्षेत असे काय प्रश्न दिसतात की विविध लोकांची नावं जी जिंदगीत आपण कधी ऐकलेली नसते आणि या संघटनेशी संबंधित आहेत का. बऱ्याचदा हे प्रश्न सापडू शकत नाहीत. आणि हे प्रश्न का सापडत नाहीत, म्हणून इतिहासाला एनर्जी लावत बसू नका. फक्त महत्वाच्या समाज सुधारक जे आहेत त्या फॅक्ट्स, इतिहासातील महत्वाच्या घटना, 1857 काँग्रेसची स्थापना, विविध आंदोलनं, ह्याच्या डेट, तारखा, ठिकाणं, तिथं घडलेलं एखादं मोठं वाक्य भिक्य, एवढं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. इतिहासाला ह्याच्या पलीकड वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. आता पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी आवडता विषय म्हणजे भूगोल. आता भूगोलामध्ये लक्षात घ्या, भूगोलाचं साधारणतः एकंदरीत जर पाहायचं झालं, महाराष्ट्र आणि भारताची लोकसंख्या तुम्ही तोंडपाठ करा. ह्या ठिकाणी भारताचा आणि महाराष्ट्राचा दोन्हीचा प्राकृतिक भूगोल तुम्ही इथं तोंडपाठ करा. आता याच्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी पहिलं बेसिक 6वी ते 12वी वाचून घ्यायला पाहिजे होतं स्टेट बोर्डचं. पण जरी वाचलं नसेल तर हे जे दीपस्तंभ किंवा हे जे सौदी पुस्तक आहे, ह्या सौदी पुस्तकातनं ना तुम्हाला मी सांगतो तेवढ्या 2-3 गोष्टी फोकस करा. भूगोलचे फक्त कोणते मुद्दे फोकस करायचे बघा, भारत महाराष्ट्र लोकसंख्या, भारताचा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, पर्यावरणाशी रिलेटेड काय निवडक भाग असतो, ह्या ठिकाणी वनसंपदा, आसपासचे काय मुद्दे आहेत तेवढे तुम्ही बघत चला. बाकी या ठिकाणी भूगोलला लय डोकं लावण्याची गरज नाही. 10 प्रश्न आहेत, जोड्या लावा. नद्या म्हणजे प्राकृतिक भूगोलमध्ये बघा, महाराष्ट्राच्या प्राकृतिक मध्ये काय 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 येत असतं, प्रकृतीनं तयार केलेल्या गोष्टी, डोंगर, खाड्या, नद्या, शिखर, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण पाहतो की पठार, चढ उतार, या ठिकाणी सीमा, कोणत्या नदी कुठं काय काय, त्यानंतर नदीची लांबी, हे प्राकृतिक रचनेचे भाग झाले. हे भाग तुम्हाला व्यवस्थित माहित असले की भूगोलच्या जोड्या लावा चुकत नाहीत किंवा भूगोलचे सामान्य प्रश्न चुकत नाहीत. हे भूगोलला डोक्यात ठेवून चालायचं आहे. आता पुढचा जो भाग राहिला आपला कोणता आहे, तर या ठिकाणी महत्वाचा भाग बघा, राज्यघटना आणि अर्थशास्त्र. आता हे दोन्ही विषय जवळजवळ 30 मार्काला आहेत. आता हे दोन्ही विषय 30 मार्काला असल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही राज्यघटना करताय ना तर लक्ष्मीकांत किंवा कोळंबे ह्यापैकी एक पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. आणि जे अत्यंत इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्यातलं बघा, अतिशय महत्वाचं चॅप्टर ह्यामध्ये कोणते आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर पहिले घटना निर्मितीच्या प्रक्रियेपासून जे या ठिकाणी आपण पाहतो की साधारणतः विधानसभा विधान परिषदेची रचना आहे, म्हणजे एक साधारणतः 212 कलमापर्यंत. जसं की यामध्ये आपण पाहतो निर्मिती झाली, मग या ठिकाणी आपण पाहतो की आपले रचनात्मक काय 1 ते 5 आर्टिकल आहेत, परत नागरिकत्वाचे काय ते या ठिकाणी 5 ते 11 आर्टिकल आहेत, त्यानंतर 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत, 36 ते 51 मार्गदर्शक तत्व आहेत, तदनंतर राष्ट्रपती आहे, त्यानंतर आपण पाहतो मंत्रिमंडळ आहे, मग संसद आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, या ठिकाणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आहे, त्यानंतर राज्यपाल वगैरे. हे जे महत्वाचे तोंडावचे पहिले एक साधारणतः 226 पर्यंतचे आर्टिकल जे आहेत, हे आर्टिकलशी रिलेटेड तुम्ही माहिती ठेवा. आणि ह्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, पंचायत राज लहान विषय सोडून देऊ नका. 2 ते 3 प्रश्न येत असतात.
आणि हे 2 ते 3 प्रश्न डोकं फिरवून सोडत असतात. म्हणून किशोर लवटेंचं एक पंचायत राजचं पुस्तक आहे किंवा कोणतंही पंचायत राजचं महाराष्ट्रातलं पुस्तक घ्या आणि छोटंच आहे. ग्रामपंचायत या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका इलेक्शन झालेली आहे ती, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रश्न नक्की विचारू शकतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की राज्यघटनेचे 15च्या 15 मार्क बरोबर आणायचे झाले तर हे महत्वाचे चॅप्टर तुम्ही राज्यघटनेचे एकतर कोळंबे किंवा एकतर या ठिकाणी लक्ष्मीकांतमधून करा, त्याचे PYQ सोडवा आणि त्याच्याबरोबर पंचायत राजचं एखादं चांगलं पुस्तक इथं मी सजेस्ट केलंय ते घ्या, नाहीतर तुम्हाला जे योग्य वाटतंय ते घ्या आणि त्यानुसार ते पुस्तक करा. काही प्रॉब्लेम तुम्हाला तिथे येणार नाही, तुम्हाला चांगले मार्क येतील. आता अर्थशास्त्र पण 2 महत्वाचे पुस्तक आहे बघा, कोळंबे किंवा देसले. यापैकी कोळंबे सर किंवा देसले सर यापैकी एक वाचा, दोन्ही वाचायची गरज नाही. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो की महत्वाच्या चॅप्टरचं एक लेक्चर टाकणार आहे मी प्रत्येक विषयाचा, अर्थशास्त्र राज्यघटना. तरी पण यामध्ये मी तुम्हाला सांगतो दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, पंचवार्षिक योजना, त्याच्याबरोबर आपण पाहतो की नियोजनानंतर पुढे आलेले नीती आयोग वगैरे ते असेल. आणि आपण जर विचार केला तर बँकिंग, RBI या गोष्टी आणि आता सध्या परकीय व्यापार हे चॅप्टर जे आहेत हे महत्वाचे चॅप्टर आहेत, हे करून ठेवा आणि ह्याचे PYQ सोडवा, जेणेकरून तुम्हाला सांगतो की इथं अडचण येत नाही. आणि वर्षभरात ज्या काही योजना झालेल्या आहेत अर्थशास्त्राच्या रिलेटेड त्या योजना वाचाव्या लागतात, इथं नाही तर त्या करंट अफेअरला कुठं ना कुठं उपयोगी पडत असतात. तर अशा प्रकारे या 2 विषयाचं नियोजन करा. तुम्हाला जे मी बॅच सजेस्ट करतोय ना, तर बॅचेस मधून हेच तुम्हाला मला सांगायचंय, हे सगळं तिथं तुम्हाला एकदम प्रॉपर लेवलला मी करून दिलेलं आहे. तदनंतर पुढचा जो विषय आहे विज्ञान. विज्ञान एक विषय असा आहे की सध्या आपण पाहतो सचिन बस्के, अनिल कोलते हे 2 पुस्तक आहेत ती, परंतु एकंदरीत मला किंवा जे हे आता आम्ही सगळे चर्चा करत बसलो होतो, हे विज्ञान खरंच काय वाचलं पाहिजे पोरांनी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, विज्ञान एक विषय असा आहे की 8वी 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्ड वाचा. आता इथं 6वी ते 10वी लिहिलंय, पण 6वी आणि 7वी निवळ पांचट आहे तुम्हाला सांगतो. त्यामध्ये एवढं काय लय जोरदार विषय नाही की त्यातले काहीतरी वेगळे दिले असं काय नाही. 6वी 7वी काढून टाका, 8वी 9वी आणि 10वी हे 3 स्टेट बोर्ड जर तुम्ही नीट वाचले तर लक्षात घ्या फिजिक्स आहे त्यात, केमिस्ट्री आणि बायोलॉजी पण. मॅक्सिमम बायोलॉजीवर क्वेश्चन येतात, एक 8-10 प्रश्न बायोलॉजीवर राहिलेलं फिजिक्स केमिस्ट्रीवर. आता हे पुस्तक वाचल्या काय विज्ञानासारखा विषय 50% प्रश्न हे तुम्हाला विज्ञान किती समजले त्यावरती डिपेंड करतात. आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय विज्ञान समजत नाही. नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं की कोंबडी अंड घालते आणि मासा पण अंडी घालतोय, मग कोंबडीच्या अंडी घालण्याला अंतर्गत फलन म्हणायचं आणि माशाच्या अंड्या घालण्याला बाह्य फलन म्हणायचं. झाली पंचायत होती. तुम्हाला सांगतो वर्गीकरणाच्या चॅप्टरचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या वर्गीकरणामध्ये आपल्या लक्षात येत नाही, तुम्हाला कासव आणि बेडूक 2 प्राणी दिलं आणि सांगा यातलं उभयचर मध्ये कोणतं येतं, रेप्टाईल सरपटणारात कोणतं येतं, तर 100% आपली गफलत होती. 8वी 9वी 10वी वाचलं की ही गफलत व्हायची बंद होती. म्हणून ही गफलत बंद करायची असेल ना तरी स्टेट बोर्ड व्यवस्थितरित्या वाचून घ्या, भरपूर तुम्हाला त्याचा फायदा होतो. PYQ सोडवा, PYQ साधारणतः 5 वर्षात सोडवा. मागचं तुम्हाला विज्ञानमध्ये 8-10 मार्क आले तर तुम्हाला सांगतो इतिहासमध्ये 5-6, भूगोलमध्ये 9-10, अर्थशास्त्र राज्यघटनेत 13-14 आणि यात 8-9 तुम्हाला सांगतो तुम्ही बरोबर मार्गाला लागचाल. एवढं टार्गेट ठेवा. सगळ्याच विषयात आउट ऑफ येणार नाही किंवा सगळ्याच विषयात तुम्ही पार तुमचा कार्यक्रम लागल असे होणार नाही. आता चालू घडामोडीचं कसं आहे तुम्हाला सांगतो, मागच्या 16 महिन्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. साधारणतः चालू घडामोडीमध्ये एखादं मासिक वाचा, परिक्रमा वाचा, नाहीतर सिम्प्लिफाईड वाचा, कोणतेही वाचा, पण जे वाचले ना त्याचं रिव्हिजन करा. का तर नुसतं वाचून फायदा नसतो, त्यातले जे फॅक्ट्स आहेत ना फॅक्ट्स तुम्हाला चांगल्या लक्षात राहावं लागतात. नाहीतर एखादा खेळाडू उचलला आणि टाकला त्यात हे हा खेळाडू कशाशी संबंधित आहे, पहिलं तर तुम्हाला वाटतं खेळाडू आहे का राजकारणी आहे, हा का पॅरा ऑलिम्पिक आहे मधला, ऑलिम्पिक मधला आहे का, IPL मधला आहे का, T20तला आहे, इथनं गोळवायला सुरुवात होते. म्हणून जे तुम्ही करंट अफेअर वाचताय त्या करंटला PYQ चालत नसतात.
आतापर्यंत सगळ्या विषयाला पीवायक्यू चालतात, करंट अफेअरला पीवायक्यू चालत नाहीत, बरोबर आहे ना. त्याला फक्त जे तुम्ही 16 महिन्याचं करंट अफेअर वाचले ना, ह्याचे फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तर व्यवस्थितरित्या फॅक्ट्स सुटू नये म्हणून वारंवार रिव्हिजन करणं हे करंट अफेअरसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता राहिला विषय तुमच्यासाठी अत्यंत म्हणजे महत्वाचा, की साधारणतः एकंदरीत हे एक पुस्तक आहे बघा, लोकसेवा पब्लिकेशनचं 21,000 प्रश्नसंचाचं. व्यवस्थितरित्या पुस्तक वाचा, तुम्हाला सांगतोय. व्यवस्थित प्रश्न वाचा, पुस्तक वाचा. एक्सप्लेनेशन सहित एक पुस्तक आहे ग्रुप बी आणि सीचं, व्यवस्थित दिलेलं आहे. त्यात सगळं नीटनेटकं वाचल्यावर तुमच्या ऑटोमॅटिक बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. बरं, हे सगळं तुम्हाला मी बॅच मध्ये पण करून दिले. जेवढं पैसे तुम्हाला पुस्तकं विकत घ्यायला जातात ना, त्याच्यापेक्षा कमी किमतीत ही बॅच उपलब्ध आहे. आणि मी एकट्यानं नाही बनवलेली, याला तज्ञ लोकांनी, मार्गदर्शक लोकांनी एकत्र येऊन बनवलेले आहे. जे पोस्टला सिलेक्ट झाले तसे पण आहेत आणि जे शिकवण्यात आहेत तसे पण आहेत, दोन्ही एकत्रित आहेत. आता राहिला विषय गणित आणि बुद्धिमत्तेला, तर गणित आणि बुद्धिमत्तेचे जे 20 प्रश्न आहेत ना, ह्या 20 प्रश्नाला फक्त आणि फक्त एकच काम करायचं. 2013 पासून ते 2025 पर्यंत रोज एक कंबाईनचा पेपर घ्यायचा. 16 पर्यंत वेगवेगळे पेपर होते, बरोबर आहे ना. वेगळी PSI, वेगळी STI, वेगळी ASO. त्यानंतर 16 नंतर कंबाईन, 17 नंतर कंबाईन सुरू झाल्या. तर काय करायचं तुम्हाला सांगतो, रोज पेपर घ्यायचा, रोज त्यातले क्वेश्चन सोडवायचे. तुम्ही काय होईल गोळ तुम्हाला सांगतो, आज तुम्ही गणित सोडवाय घेतलं, आज नफा तोटा केला, परत पुढच्या दिवशी सरळ व्याज केलं, मग चक्रवाढ व्याज केलं, 8 दिवसांना नफा तोटा ध्यानात न जाईल. सेम बुद्धिमत्तेचा तसाच खेळ होतो. म्हणून एक पेपर घ्यायचा, मिक्स गणित बुद्धिमत्ता घ्यायची. आयोगाचं ठरलेलं टाईप्स आहेत, त्या टाईपच्या बाहेर आयोग विचारत नाहीत आणि त्यानुसार तुम्ही करा. बघा तुम्हाला त्याच्यावर कमांड येते का. तर गणित बुद्धिमत्तेमध्ये जोपर्यंत 17 ते 18 प्रश्न तुम्ही अटेंड करत नाही आणि 15-16 बरोबर येत नाही ना, तवर फ्री निघतच नाही. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. हे चांगलं लक्षात आलं असेल तर हे सगळं सोपं जे आहे एकत्रितरित्या तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असलं तर इथं सरळ चला आणि इथं बॅच जॉईन करा. सगळं तुम्हाला एकत्रितरित्या व्यवस्थितरित्या प्राप्त होईल. आणि काय स्टेट बोर्ड पाहिजे ते टेलिग्राम जॉईन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.